नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आत्ता 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं किंवा त्या प्रित्यर्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती एक चित्रपट येत आहे, एक हिंदी चित्रपट येत आहे। यासारखी आनंदाची गोष्ट कुठली नसेल आणि ती बॉलिवूडमध्ये आता हिंदी चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी, यांच्या जीवनावरती, यांच्या जीवन चरित्रावरती एक चित्रपट येत आहे। एवढी वर्ष लागली, जेव्हा 1800 शतकापासून आज एवढी वर्ष लागली जे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती, जीवनचरित्रावरती चित्रपट येत आहे, एवढे वर्ष लागले जे एवढं संघर्षमय जीवन आणि ज्यांच्यामधून खूप सारी एक प्रेरणा भेटेल किंवा प्रेरणा एक नव युवकांना भेटू शकेल असं एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावरती चित्रपट येण्यासाठी एवढी वर्ष वाट पाहावी लागली। मित्रांनो, त्यांचं जे जीवन आहे ते कुठल्याही एका समाजासाठी नव्हते, तर त्यांनी एका विशिष्ट एका गटासाठी काम नाही केलं, तर त्यांनी अस्पृश्यता निवारण असेल किंवा महिलांसाठी असेल, विधवा विवाहासाठी असेल, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं। सोबतच गुलामी, शेतकरी, शिक्षण ह्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचं अमूल्य असं योगदान आहे। मित्रांनो, जर का ह्या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये दाखवत असताना 3 तासाच्या चित्रपटामध्ये किंवा 2-2.5-3 तासाच्या चित्रपटामध्ये सर्वच्या सगळ्या गोष्टी किंवा सर्वच्या सर्व गोष्टी नाही दाखवल्या जाऊ शकत। त्या चित्रपटामध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत त्या चित्रपटामध्ये आज चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच त्या चित्रपटावरती काहीसा वाद सुद्धा निर्माण झाला आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटते की बा त्या चित्रपटामध्ये एक मुलगा आहे, जो भटाचा जो मुलगा आहे त्यानं सावित्रीबाई फुले यांच्यावरती शेण फेकून मारला होता। तो जो सीन दाखवला आहे त्याच्यावरती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या ज्या उपाध्यक्ष आहेत भाषेकरताई यांनी आक्षेप घेतला आहे। ते पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं काय आहे ते। नमस्कार, मी सोनल भोसेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष। आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते, इथे जे आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत, आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत, त्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं। कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभे आहोत। आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे 11 जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीजर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीजरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे, जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत। तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत। कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर, आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं। वस्तुस्थिती अशी आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडे वाडा दिला होता। आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे। मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाहीये। मग जाणीवपूर्वक तुम्ही TRP वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे। दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला, विधवेला केशवपन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती, तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली ती। त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता। म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये, भवितव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतील तर असं कुणीही करू नये। म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानास्पद आहे। कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढी
पर्यंत पोहोचले पाहिजेत. परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील. आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे. त्यामुळे आमची सर्वांची सरकारला, त्यांच्या सांस्कृतिक खात्याला, सेन्सर बोर्डला, या चित्रपटाच्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदाचंच आहे हे या चित्रपटातून वगळावं. अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत, बटू मुलं आहेत, यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे. ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे. शिवाय अशी एक विनंती राहील याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक, दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचवू की हे नको आहे, ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि मग हा चित्रपट प्रदर्शित करा. सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते. जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम. मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटतं की बा हे जे काही यांच्या बोलण्यानुसार म्हणजे पहिल्यांदा यांना चित्रपट दाखवायचा आणि हे चित्रपट दाखवल्यानंतर यांनी सेन्सॉर बोर्डपेक्षाही वरती झालेत. ठीक आहे, सेन्सॉर बोर्डपेक्षा या भाषेकरताही वरच्या झाल्यात आणि म्हणजे यांचा जो महासंघ आहे तो वरचा झाला आणि यांना दाखवल्यानंतर मग तो कुठेतरी चित्रपट पास होईल, ह्या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटतं की बाई एका चित्रपटामध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या जाऊ शकत नाही. हेही तितकंच सत्य आहे की जो आधीचा ब्राह्मण समाज होता तोच ब्राह्मण समाज आजही राहिलेला आहे किंवा तसाच ब्राह्मण समाज आहे असंही म्हणता येणार नाही. किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या मुलानं किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या व्यक्तीनं त्यांच्यावरती अन्याय केला किंवा त्यांच्यावरती ज्या काही गोष्टी केल्यात, शेण फेकणं असेल किंवा त्यांना मारहाण असेल, शिवीगाळ असेल, ह्या ज्या काही गोष्टी होत्या, तर संपूर्ण ब्राह्मण समाजाला आपण नाही समजू शकत किंवा संपूर्ण ब्राह्मण समाजच खराब आहे किंवा संपूर्ण समाजच खराब आहे असंही म्हणू शकत नाही निश्चितच. परंतु ज्या काही गोष्टी ब्राह्मण समाजाकडून त्या काळामध्ये वागवल्या जात होत्या, मग विधवा विवाह किंवा विधवा महिलांना सती जाण्याची प्रथा असेल, ही ब्राह्मण समाजाकडूनच आली होती. मित्रांनो, शिक्षण, महिलांना शिक्षण देत नव्हते किंवा शिक्षणाचा अधिकार नव्हता, हे सुद्धा ब्राह्मण समाजाकडूनच आल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हे तितकंच सत्य आहे की भिडेवाडा सुद्धा हा एक ब्राह्मण व्यक्तीनेच भिडेवाडा शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना दिलं होतं. हे जरी तितकं सत्य असलं, हे सत्य आहे, तर हे सुद्धा दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यात काहीच वावगं नाही आहे आणि काहीही दुमत नाही आहे. परंतु कुठल्याही पद्धतीनं इतिहास मात्र लपवल्या जाऊ नये किंवा इतिहासाला मॅनिप्युलेट केल्या जाऊ नये. आपली काहीतरी चांगलीच बाजू दिसावी. आपण केलेला अन्याय अत्याचार किंवा आमच्या पूर्वजांनी केलेला अन्याय अत्याचार हा लपवल्या जावा, हा कुठेतरी चालणार नाही. समजा अशा पद्धतीनं दाखवल्याच गेला किंवा अशा पद्धतीनं झालं तर मग ज्या पुढे या व्यतिरिक्तही काही इतर गोष्टी घडल्या असतील तर केव्हा मग हा महात्मा ज्योतिबा फुलेंच्याच बाबतीतल्या नाही, मग इतर सगळ्या गोष्टी आहेत. मग महात्मा गांधी असतील किंवा त्यांनी जे गोडसे असेल, ह्या सगळ्या संदर्भातलं हे त्यांचे समर्थक पण बोलतील की बा हा समाजावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो, ह्या सगळ्या गोष्टी येतील. तर म्हणून जो काही इतिहास आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा गालबोट न लावता, त्या इतिहासाला कुठलेही न डिवचता जसाच्या तसा दाखवणं ही खरी सत्यता आहे किंवा ही खरं तर हे महत्त्वाचं आहे. यातून ब्राह्मण समाज सर्वच्या सर्व आणि जो जसा जुना ब्राह्मण समाज होता किंवा त्या काळची जो ब्राह्मण संस्कृती होती किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या आज आहेत असं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टीवरती त्यावरती तडा गेला किंवा संविधानामुळे सगळ्या गोष्टी भेटल्यात. तर त्यासाठी कुणालाही दुखवून घेणं किंवा कुणालाही कमी लेखून आमच्या समाजावरती याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय की आमच्या समाजातली मुलं यावरती चुकीचं वागत आहेत किंवा चुकीचा परिणाम पडू शकते, हा कुठेही नाही. अगोदर जसं जानवा लावत होती, आजही बरेचसे लोक जानवा लावतात. एवढंच काय, ब्राह्मण समाजातीलच लोक जानवा लावतायत नाही, इतर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जानवा लावणारी लोक आहेत.
ब्राह्मण समाजातलीच लोक सगळ्या गोष्टी किंवा म्हणजे देव धर्म ह्या सगळ्या गोष्टी पण असं नाही आहे. आम्ही सुद्धा म्हणजे इतर जो वर्ग आहे मग ओबीसी आम्ही सुद्धा गड्यात माळ ठेवतोय सगळंच म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यासोबतच जानवा लावणारी सुद्धा इतर लोक आहेत. मग आता चुटी जे शेंडी असते आज कुठल्या ब्राह्मणाकडे ती शेंडी आहे नाही आहे. आज ज्या ताई सांगतायत की बा शेंडी ठेवणारी जे मुलं आहेत त्यांच्यावरती काय परिणाम पडेल. आज किती तुम्हीच बघा ना जे काही तुम्ही कमिटी किंवा तुम्ही जे काही इतर सगळे लोक तुम्ही बसतायत किती त्या ताईजवळ शेंडीवाले आहेत नाही आहेत. म्हणजे हळूहळू समाज बदलत चालला ह्या सगळ्या गोष्टी. तर आपला जो इतिहास आहे तो कुठेतरी चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे. तर यासाठी दुखवून घेण्यासारखं काही कारण नाही असं मला तरी वाटतंय. चित्रपट कदाचित खूप छान असावा खूप चांगला असावा असं मला तरी वाटतंय. आणि हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला पाहिजे. अशा पद्धतीचे जर का चित्रपट येत असतील तर आम्ही आमच्या युवकांना काहीतरी प्रेरणा देऊ शकतो. तर नक्कीच या चित्रपटावरती तुमचं काय मत आहे तुमचं काय विचार आहे तुम्ही कसे व्यक्त होत आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.